तुम्हाला कंबरदुखी साठी किंवा सायटिकाचं दुखणं, मानेचं दुखणं जे हातात जात आहे, त्याचबरोबर हातात मुंग्या येतात, यासाठी डॉक्टरांनी इपिड्युरल इंजेक्शनचा सल्ला दिला आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल मनात बऱ्याच शंका आहेत. म्हणजे इपिड्युरल इंजेक्शन म्हणजे काय, किंवा नर रूट ब्लॉक म्हणजे काय, याचे साईड इफेक्ट्स कुठले, हे कोणाला देणं योग्य आहे, अशा जर तुमच्या मनात वेगवेगळ्या शंका असतील तर आज आपण या इपिड्युरल इंजेक्शन बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनावणे, पेन फिजिशियन, नाशिक. आज आपण जाणून घेणार आहोत इपिड्युरल इंजेक्शन म्हणजे काय. याला पेन मेडिसिन मध्ये मिप्सी म्हणजेच मिनिमली इन्व्हॅझिव्ह पेन अँड स्पाइन इंटरव्हेन्शन असं म्हणतात. तर हे कोणामध्ये दिलं जातं, तर प्रमुख याचं इंडिकेशन म्हणजे त्याचं प्रमुख लोक ज्या रुग्णांमध्ये दिलं जातं ते रुग्ण म्हणजे आपल्या मानेमधलं दुखणं हातामध्ये जात आहे, म्हणजे मानेमध्ये गादी सरकली किंवा कमरेमध्ये गादी सरकली आणि त्या वेदना आपल्या हातात किंवा पायामध्ये जात आहेत. त्याचबरोबर आपल्या हातामध्ये तीव्र वेदनांबरोबर मुंग्या येणं, बधीरपणा येणं किंवा जळजळ होणं, हे असे जर लक्षणं दिसत असतील त्याला सर्वायकल रॅडिक्युलोपॅथी किंवा लंबार रॅडिक्युलोपॅथी आणि सोप्या भाषेमध्ये सायटिका असं म्हणतो. आणि या सर्व ट्रीटमेंट, या सर्व गोष्टींवरती जर औषधोपचार, एक्झरसाइज, फिजिओथेरपी या सर्व गोष्टींनी जर उपचार होत नसतील तर MRI करून MRI मध्ये गादी किती सरकलेली आहे आणि हा आजार किती गंभीर आहे हे सर्व बघून डॉक्टर आपल्याला इपिड्युरल इंजेक्शनचा सल्ला देतात. इपिड्युरल इंजेक्शन म्हणजेच मिप्सी. यामध्ये आपण इमेज गायडेड म्हणजे एकतर सियाम मशीन म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये एक लाईव्ह एक्सरे मशीन असतं, ज्यामध्ये आपल्याला मणके सर्व दिसतात. त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला जिथे इपिड्युरल स्पेस आहे तिथे आपण सुई बरोबर पोहोचवू शकतो. म्हणजे याला टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ ड्रग म्हणतात, की एक्झॅक्टली जिथे गादी सरकली आहे त्या जागेपर्यंत किंवा त्या गादीपर्यंत आपण सुई पोहोचवू शकतो आणि फक्त तेवढ्याच जागेमध्ये ते औषध सोडलं जातं. ते औषध इतर कुठेही जाणार नाही हे आपल्याला त्या मशीनमध्ये दिसतं. त्यामुळे हे ब्लाइंड टेक्निक नाही. यामध्ये आपल्याला इंजेक्शन फार कमी प्रमाणात, फार कमी डोसमध्ये आपण तिथे टाकलं तरी सुद्धा त्या गादीची सूज आपण कमी करू शकतो. अशा प्रकारे आपण टार्गेटेड किंवा इमेज गायडेड इंजेक्शन दिल्यामुळे याचे खूप मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट आपण टाळू शकतो. जसं की आपण जेव्हा औषधं, टॅबलेट ओरल रूटने म्हणजे तोंडावाटे घेतो किंवा सलाईन वाटे घेतो तेव्हा आपल्याला फार जास्त डोस आणि फार जास्त काळासाठी घ्यावा लागतो, तेव्हा या गादीची सूज आपण कमी करू शकतो. परंतु याचा मुख्य फायदा या इपिड्युरल इंजेक्शनचा हा आहे की या इंजेक्शनमध्ये आपण फार कमी डोस आणि एक्झॅक्टली त्या गादीपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तो फार छोट्या प्रमाणामध्ये टाकल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स पण डेफिनेटली कमी असतात. आणि ते इमेज गायडेड म्हणजे एक्झॅक्टली मशीनमध्ये, सीएम मशीनमध्ये बघून दिलं जातं. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की ते त्या नसेभोवतीच जात असतं. तर हे त्या नसेभोवती सोडल्यानंतर त्या गादीची सूज कमी करतं आणि त्या सूज कमी झाल्यामुळे त्याच्या मागून जी निघणारी नस आहे त्याच्यावरचा दबाव कमी करतो आणि डेफिनेटली त्यामुळे लक्षणं कमी होतात. तर या इपिड्युरल इंजेक्शनमध्ये साधारणतः 80 ते 90% रुग्णांचं दुखणं आपण या इंजेक्शनमध्ये घालवू शकतो. उरलेल्या 10% रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये गंभीर दुष्परिणाम ही गादी सरकल्यामुळे झालेले असतात, जसं की पायामध्ये बधीरपणा आलेला आहे किंवा पायामध्ये विकनेस आला आहे, म्हणजे चालताना त्यांच्या पायामध्ये चप्पल निघून जाणं किंवा चालताना पाय लचकणं, हे अशा गोष्टी दिसत आहेत. म्हणजे त्या अशा रुग्णांमध्ये आपण ऑपरेशनचा सल्ला देतो. पण हे या रुग्णांची संख्या फार कमी असते. 80% रुग्णांमध्ये आपल्याला औषध, गोळ्या, फिजिओथेरपी, एक्झरसाइज, बिहेवियरल मॉडिफिकेशन म्हणजे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल करून आणि इपिड्युरल इंजेक्शनचा सोपा उपाय निवडून आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. तर इपिड्युरल इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर गंभीर दुष्परिणाम याच्यामध्ये नसतात. साधे दुष्परिणाम किंवा साधे साईड इफेक्ट म्हणजे जसं इंजेक्शन जिथे देतोय त्या जागेवरती काही 1-2 दिवस दुखणं, लाल होणं किंवा 1-2 दिवस दुखणं वाढणं, हे असे साधे साईड इफेक्ट आपल्याला दिसून येतात. गंभीर साईड इफेक्ट या रुग्णांमध्ये साधारणतः दिसून येत नाही, कारण की आपण इमेज गायडेड म्हणजे सीएम मशीनमध्ये बघून दिलेलं असल्या कारणाने ते कुठे जात आहे औषध आणि ते आपल्याला सर्व दिसत असतं. तसंच डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयाचा आजार असणारे रुग्ण किंवा इतरही कुठला गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा हे इंजेक्शन आपण देऊ शकतो, कारण की या इंजेक्शनचा डोस हा इतका कमी प्रमाणात दिला जातो की तो सलाईन वाटे आणि तोंडावाटे दिलेल्या औषधांपेक्षा डेफिनेटली कमी साईड इफेक्ट असल्यामुळे तो अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये फार कमी प्रमाणात शुगर वाढू शकते, परंतु ती सुद्धा आपण इंजेक्शनच्या अगोदर सर्व शुगर कंट्रोल करून आणि मग या इंजेक्शनचा सल्ला देतो. त्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या रुग्णांमध्ये सुद्धा इपिड्युरल इंजेक्शनचा आपण वापर करून हे दुखणं घालवू शकतो. तर या इपिड्युरल इंजेक्शन बद्दल मी तुम्हाला जी माहिती दिली त्या सोडून सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही मला या चॅनलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर डेफिनेटली कॉमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.